हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळ थोडी उशिरा झाली कारण की आविराला थोडं बरं नव्हतं. रात्री तिला थाप आला होता आणि सर्दीसुद्धा झाली होती. तर सकाळी सकाळी मॅडम उठून छान विक्सचा वास घेते कारण की तिला ते आवडतं. विक्सचा वास हे सगळं आणि कॅमेरा बघितलं की नखरे चालू झाले आमचे. नंतर मी तिला विचारलं दलिया खाणार की भात खाणार. सो मी तिच्याकडे चिठ्ठी घेऊन गेली होती की बाबा काय खाणार म्हणून. सो ती तिकडे किशमिश खात होते. त्याच्यातले तिने सिलेक्ट केले आणि तुम्ही बघू शकता तिने सिलेक्ट केले दलिया. इकडे मला थोडं बरं नाही आहे कारण की मलाही खोकला झाला आहे, आम्हाला सगळ्यांना सर्दी खोकला झालं आहे, त्याच्यामुळे माझा आवाजसुद्धा खराब येतो आहे. सो मी त्याची प्रिपरेशन केलं आहे. सो बघूया आपण दलिया कसा बनवता. मी सिम्पल साधा दलिया बनवतो तिच्यासाठी कारण की तिलाही जास्त तिखट स्पायसी नाही बनवत मी. त्याच्यानंतर मी कुकर घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं घी टाकले, मोहरी टाकली, जिरे टाकले, त्याला छान तडतडू दिले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा, नंतर लसूणची पेस्ट, आलू, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि टोमॅटो हे सगळं टाकून त्याला छान छान फ्राय केले, शॅलो फ्राय केलं टाईप केले. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये धण्याची पूडसुद्धा टाकली, धण्याची पूडसुद्धा टाकली. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं चटणी टाकली कारण की आजकाल आविरा थोडी तिखट खायला लागले. हळद टाकले, त्याच्यानंतर हळद, मीठ, जिरं जसं आपल्या चवीनुसार सगळे मी आपले मसाले टाकले. तिला मी जास्त एक्स्ट्राचे मसाले काही टाकत नाही, आपले नॉर्मलच चटणी, मीठ आणि मिरं असंच टाकते, जास्त टाकत नाही. त्याच्यानंतर कुकर लावून घेतलं दलिया टाकून आणि सिटी घेतल्या 3. झाल्यानंतर मॅडम चक्क खायला बसले, छान तूप टाकले त्याच्यावर आणि आविराला ते खूप आवडतं, ती छान खाते. बघा ती आजकाल स्वतःच्या हाताने खायचं ट्राय करते आहे चमच्याने. तर ती म्हणते मला खाऊ नको घालू, मी स्वतः खाणार आहे. सो ती ट्राय करते. नंतर मी तिला भरवत आहे, पण ते तिकडे गाणे चालू होते तर म्हणून तिचं लक्ष सगळी तिकडे आणि थोडं गरम असल्यामुळे ती नखरे करते खायला. नंतर तिने खाऊन घेतले आणि खाल्ल्यानंतर ती मला रिॲक्शनसुद्धा देते. प्रत्येक गोष्टी काही खाल्लं, नवीन गोष्टी दिल्यानंतर ती मला सांगते छान छान झालं आहे म्हणून. दुपारचा व्हिडिओ काही बनवला नाही कारण की तिला थोडा ताप आला होता. रात्री पप्पासोबत खेळली घोडा खेळल्यानंतर ती मस्त छान पप्पासोबत फ्रेश झाली, माइंड फ्रेश. थोडासा वाफारा घेतला. बघा माझं गोंडस किती गोड स्वतःच्या हाताने वाफारा घेते. आणि अशा प्रकारे आमच्या दिवसाची एंड झालं आहे. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल्स. थँक्यू.